मार्गशीर्ष महिना संपत आहे आणि पौष महिना सुरू होत आहे. बहुतेक लोक मार्गशीर्ष महिन्यात नॉनव्हेज खात नाही. त्याचप्रमाणे पौष महिनासुद्धा ते टाळतात. त्यामुळे नॉनव्हेजची चव हवी असेल पण शाकाहारी पर्याय पाहिजे असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. रामकृष्ण हरी मंडळी, कशा आहात? मजेत ना? अशाच मजेत, आनंदित आणि उत्साहित राहा. व्हिडिओच्या टायटलवरून लक्षात आलंच असेल की आज आपण काय बनवणार आहे ते. तर मग आपण आज बनवूया मटणालाही मागे टाकेल असं फणस. चवदार झणझणीत फणसाची भाजी, योग्य मसाल्याचा तडका आणि मौसूद फणस. घरचा स्वाद हवा असेल तर नॉनव्हेजला चव हवी असेल पण शाकाहारी पर्याय पाहिजे असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा एकदा. फणस छान 2 पाण्याने धुवून घेतलं. कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकून फणस छान लालसर होईस्तोवर फणसाच्या फोडी भाजून घ्यायच्या आणि त्यामध्ये 1 चम्मच मीठ, थोडं तिखट आणि आलं लसणची पेस्ट टाकायची. त्यामुळे फोडी चवदार लागतात आणि त्याची चवसुद्धा वेगळी येते. आणि त्याच कढईमध्ये आपल्याला 1 मोठा साधारण कांदा, 1 टोमॅटो आणि 1 तेजपान, 2 मिरे, मसाला छान भाजून घ्यायचा आहे आणि 1 चम्मच खाकस. हे सर्व मसाला कढईमध्ये टाकून छान लालसर होईस्तोवर भाजून घ्यायचा आहे. मसाल्याचा योग्य तडका असेल तर भाजीसुद्धा छान चविष्ट होते. छान बारीक कांदा आपण भाजून घेणार आहोत. त्यामध्ये 1 पान आणि थोडा मसाला, 2 मिरे टाकून आणि त्यामध्येच आपल्याला टोमॅटोसुद्धा भाजून घ्यायचा आहे. त्यामधलं पाणी थोडं मुरवून पूर्ण मसाला भाजून घ्यायचा आणि मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घ्यायचा आहे. 2 मिरे, साधारण चम्मचभर अशी खाकस टाकून खाकससुद्धा छान लालसर भाजून घ्यायची. त्यामुळे रसाला छान तरी येते. आणि हा मसाला मिक्सरमधून छान बारीक वाटून घ्यायचा. त्यामध्ये चम्मचभर जे आपण मसाला भाजला होता त्याच तेलात आपल्याला लसण अद्रकची पेस्ट टाकायची आहे आणि ते छान त्याचा थोडा लसणाचा वास जाईपर्यंत छान तेलात परतून घ्यायचं आणि त्यामध्ये बारीक केलेली पेस्ट मसाल्याची तीसुद्धा टाकून घ्यायची आहे. पूर्ण परतून घ्यायचं आणि त्याची एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. मसाल्याची एक वाफ काढली की त्यामध्ये आपल्याला तिखट, धनेपूड, 1 चम्मच तिखट साधारण चवीनुसार तुम्हाला आणि 2 चम्मच धनेपूड, 1 चम्मच हळद आणि अर्धा चम्मच लाल तिखट, चवीनुसार मीठ पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे. त्यामध्ये पूर्ण हलवून घ्यायचं आहे ते आणि छान वाफ काढून घ्यायची त्या मसाल्याची. मसाला पुन्हा आपल्याला थोडा शिजवून घ्यायचा आहे पाणी टाकून. 5 मिनिट छान हलवून मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान मसाला शिजवून घेतला आणि त्यामध्ये जे आपण फणसाच्या फोडी तळल्या होत्या त्या टाकून पुन्हा एक वाफ काढून घ्यायची. त्यामुळे त्या फोडीत पूर्ण मसाला भरला जातो आणि फोडीसुद्धा चवीला छान लागते. आणि एक वाफ काढून घ्यायची. छान अगदी झटपट असं फणस तयार. आणि त्यामध्ये आपल्याला लागेल इतकं पाणी घालून घ्यायचं. साधारण हे 3 लोकांचं जेवण होईल इतकं फणसाची भाजी बनते या मसाल्यात. तर बघा आपल्याला लागेल तितकं पाणी सोडून भाजी तयार, अगदी झटपट. ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप सारे धन्यवाद. भेटूया अशा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.